वेलकम टू द दिवाळी सिरीज. आणि आजकाल दिवाळीमध्ये माझी जी सकाळ आहे ती सुंदरशी रांगोळी काढण्यापासून होते. आणि आज लक्ष्मीपूजनच्या निमित्ताने मी लक्ष्मी पद्माची रांगोळी काढली होती. या रांगोळीमध्ये 11 फ्लावर्स असतात, म्हणून ही रांगोळी देवीला खूप प्रिय आहे असं म्हणतात. म्हणून आम्ही लक्ष्मी पद्माचीच रांगोळी काढतो दर लक्ष्मीपूजनच्या दिवशी. आणि देवीला प्रिय असणारी दुसरी गोष्ट म्हणजे पुरणाचा नैवेद्य. सो आज मी पूर्ण स्वयंपाक आटोपल्यानंतर देवीसाठी पुरणाची पोळी बनवली होती. आमच्या घरची लक्ष्मीसाठी पण आणि माझी छोटी लक्ष्मी पण, कारण माझ्या मुलीला पण पुरण खूप जास्ती आवडते. ती 2 दिवसापासून माझ्या मागे लागली होती की मला पुरणपोळी खायची आहे. मग मी तिला हे सांगितलं की आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी बनवू म्हणून. सो पुरणाच्या पोळ्या मी 2 बनवल्या होत्या. तिने लगेच बनवल्याबरोबर तिने पहिले खाऊन घेतली आणि मग त्याच्यानंतर मी देवीसाठी एक नैवेद्य म्हणून ठेवली होती. दिवसभर सगळं डेकोरेशन्स वगैरे सगळं आटोपल्यावर संध्याकाळी मुहूर्ताच्या आत आम्ही रेडी झालो. रेडी झाल्यानंतर मला थोडे दिवे वगैरे लावायचे होते. दारात झाले. आज मी पूर्ण घरात म्हणजे घरातल्या हर एक कोपऱ्यात मी दिवे लावते, कारण लक्ष्मीपूजनच्या दिवशी पूर्ण घरातला कोणता चमकला पाहिजे असं आहे. सो आम्ही दोघांनी मिळून मग पूजा वगैरे केली. आणि आजचा जो मुहूर्त होता तो 7:45पर्यंतचा मुहूर्त होता. तर 7:45पर्यंत मला सगळी पूजा वगैरे आटपायची होती. सो आम्ही दोघांनी मिळून पूजा वगैरे केली. पूजा वगैरे झाल्यानंतर जय देव रत्न खचित फोरात गौरी कुंभरा चंदनाची उटी कुमकुम के. देवीसाठी नैवेद्य वगैरे केला. नैवेद्यामध्ये आज 2 प्रकारच्या भाज्या होत्या आणि पूर्ण प्रॉपर जेवण आज मी बनवलेलं होतं, कारण आज होतं लक्ष्मीपूजन. सो आणि जेही सगळे मी पदार्थ बनवले होते तुम्ही बघितलेच असेल माझ्या लास्ट ब्लॉगमधले, जेही सगळे पदार्थ होते सगळे पदार्थ वगैरे सगळं आम्ही सगळ्यांची पूजा वगैरे करतो आजच्या दिवशी. आणि पूजा बघून म्हणजे मनाला एकदम छान खूप प्रसन्न वाटत होतं. आणि लकीली आज जे दिवे आहे ना, माझ्या घरचे दिवे मोर दॅन 2 अवर्सपर्यंत जळले नाही. तर हवा वगैरे आली की ते विजून जायचे, म्हणजे सतत त्यांना कायम जळवत राहावं लागत होतं. बट आज लकीली म्हणजे हवा वगैरे काही नव्हती, म्हणून आज जी आहे पूजेचे जे दिवे आहे ते लास्टपर्यंत टिकले. आणि आज माझा उपवास असल्यामुळे आम्हाला खूप जास्ती भूक लागली होती, म्हणून आम्ही खाली फटाके फोडायला जेवण केल्यानंतर जाणार होतो. फटाके बेसिकली तर अदिरालाच फोडायचे असते, म्हणून तिच्यासाठीच जातो. सो मी गरम भजे बनवले, कारण आम्हाला गरम भजे आवडते, स्पेशली माझ्या नवऱ्याला. सो आम्ही जेवण वगैरे केलं, काही फोटोशूट वगैरे केले, कारण ऑफकोर्स मी इतकी छान तयारी केल्यानंतर आम्ही फोटोशूट तर करणारच. आम्ही जेवण वगैरे केलं, मग नंतर आम्ही अदिराला खाली फटाके वगैरे फोडायला घेऊन गेलो. सो असा होता आमचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.